सोलापूरसह राज्यभरात 13 सप्टेंबर रोजी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील 878 वाहनधारकांना समन्स तर 1462 वाहन चालकांना वॉरंट काढण्यात आलाय। याशिवाय ग्रामीण भागातील सुमारे 4000 वाहनधारकांना देखील तशा नोटिसा गेल्या आहेत। त्या सर्वांना दंड भरावाच लागेल, अन्यथा त्यांच्या विरुद्ध कोर्टात खटला दाखल केला जाणार आहे। ट्रिपल सीट दुचाकी स्वार, क्षमतेपेक्षा माल व प्रवासी वाहतूक, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, मोबाईल टॉकिंग, लायसन्स नसताना वाहन चालवणे, नंबर प्लेट नसलेली वाहनं, अशा बेशिस्त वाहनधारकांना दंड केला जातो। ज्या वाहनधारकांना दंड झाला आहे त्यांना तो भरावाच लागतो। वाहतूक पोलिसांकडे दंडाच्या मशीन्स देण्यात आल्या असून त्यांना स्वतःच्या खासगी मोबाईलमध्ये नव्हे तर त्या मशीनमध्येच फोटो काढून बेशिस्त वाहनधारकांना दंड करण्याचा अधिकार आहे। सोलापूर शहरात दरवर्षी 25,000हून अधिक वाहनधारक वाहतूक नियम मोडतात। ग्रामीणमधील ही संख्या दुप्पट आहे। दरवर्षी शहर जिल्ह्यातील बेशिस्त वाहनधारकांना तब्बल 12 ते 15 कोटींचा दंड होतोय। तरी देखील वाहतूक नियम पायदळी तुडवणाऱ्या वाहन चालकांची संख्या कमी झालेली नाही। ज्या वाहनधारकांना वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी दंड झाला आहे त्यांनी जेल रोड पोलीस ठाण्याजवळील वाहतूक पोलीस शाखेत जाऊन किंवा वाहतूक अंमलदारांमार्फत दंड भरावा। ज्यांना समन्स व वॉरंट बजावण्यात आले त्यांना लोक अदालतीच्या माध्यमातून दंड भरता येईल। वाहनावरील दंड प्रत्येकालाच भरावा लागेल।